Hello everyone, welcome all of you in the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. तर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत आहे परिवर्तन लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये. माय नेम इज SP सर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यस मराठीचा पेपर आपला झालेला आहे आणि या ठिकाणी मराठीचा पेपर झाल्यानंतर यस तुमचा फिजिक्सचा जो पेपर आहे तो या ठिकाणी 27 तारखेला पेपर आहे. जस्ट एका मिनिटामध्ये या ठिकाणी एकदा फक्त एक इमेज इन्सर्ट करतो. चला ठीक आहे. चला सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे यस परिवर्तन लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये. कोण कोण विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत एकदा मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये कळवायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी मला कळेल की तुम्ही जॉईन झालेले आहेत. माझा जो आवाज आहे व्यवस्थित येत आहे का लवकरात लवकर सांगा, जेणेकरून या ठिकाणी विदाऊट इंटरप्शन मी लगेच या ठिकाणी स्टार्ट करेल. ओके चला ठीक आहे, सुरुवात करूया. खूप लवकर सुरुवात करणार आहोत. केमिस्ट्रीचा पेपर कसा केमिस्ट्रीचा म्हणतोय मी, बघा इकडं. ओके तर या ठिकाणी मराठीचा पेपर या ठिकाणी कसा गेलेला आहे यस एकदा मला जरूर तुम्ही सांगा. आणि 189 विद्यार्थी या ठिकाणी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. क्या बात है यस व्हेरी नाईस. ओके फिजिक्सचं टेन्शन आले सर, दिवस तर यार 3 सर बाकी आहेत. ओके आजपासून जर धरायला गेलं तर 4 दिवस बाकी आहेत, पण या 4 दिवसामध्ये नियोजन आता कसं करावं. ओके नेमकं काय करावं, न्यूमरिकलचं कशा पद्धतीने रिव्हिजन करावं, फॉर्म्युलाचं रिव्हिजन कशा पद्धतीनं करावं, जनरल रिव्हिजन कशा पद्धतीनं करावं, इम्पॉर्टंट क्वेश्चनचं रिव्हिजन कशा पद्धतीनं करावं, डेफिनेशनचं रिव्हिजन कशा पद्धतीनं करावं, डायग्रामचं रिव्हिजन कशा पद्धतीनं करावं. यस विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी हा प्रश्न जरूर पडलेला असेल. ओके कारण की विद्यार्थी दशेमध्ये असताना या ठिकाणी फिजिक्सचा अभ्यास करणं आणि ओव्हरऑल 16 चॅप्टरचं नियोजन एका दिवसामध्ये करणं दिस इज नॉट द जोक. सो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुमची मदत करण्यासाठी या ठिकाणी मी स्वतः इथं या ठिकाणी उभा आहे. ओके आणि शेवटपर्यंत तुमची मदत करण्यासाठी मी नेहमीच 24 तास या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न जरूर करेल. चला ठीक आहे, चला सुरुवात करूया. 235 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. ओके आता तुमचे काही कमेंट घेतो मी, म्हणजे नेमकं विद्यार्थ्याला काय म्हणायचं आहे. राहुल म्हणतोय सर मॅथ इज सो हार्ड. बरं ठीक आहे. ओके मॅथ इझी आहे राहुल, एवढं काही हार्ड नाही आहे. ओके काही इम्पॉर्टंट चॅप्टर केले तरी पण मॅथमध्ये चांगला स्कोर येतो. दीपक म्हणतोय सर फक्त थेरी करून चांगले मार्क स्कोर करू शकतात का. यस हा क्वेश्चन मी घेणार आहे दीपक, माझ्या माइंडमध्ये पहिलाच आहे. ओके सर माझा काहीच अभ्यास झाला नाही काय करू. कुणाल टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. ओके मी जेवढं सांगेल तेवढ्या स्ट्रॅटेजी या ठिकाणी फॉलो कर. ओके प्रतीक गोरे म्हणतोय सर इम्पॉर्टंट द्या. ओके प्रतीक ठीक आहे. त्याच्यानंतर किशोर शेंगुळे म्हणतोय सर मराठीचं सांगितलं का. हां मराठीचं सांगितलं ना, मराठीचे पूर्ण आन्सर या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. ओके त्याच्यानंतर नोट्स पाठवा सगळे. यस पार्थ ताटे आयुष मोरे म्हणतोय सर नोट्स पाठवा. विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम या ठिकाणी ग्रुप आहे बरोबर आहे. हा व्हिडिओचा एंड झाल्या यस मी टेलिग्राम ग्रुपची लिंक फर्स्ट कमेंटमध्ये शेअर करणार आहे. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. सगळ्या ज्या नोट्स आहेत, थेरीच्या नोट्स असतील, न्यूमरिकलच्या नोट्स असतील, फॉर्म्युल्याच्या नोट्स असतील, डेफिनेशनच्या नोट्स असतील, डायग्रामच्या नोट्स असतील, सगळ्या नोट्स या ठिकाणी 1 बाय 1 या ठिकाणी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. टेन्शन घेऊ नका, फक्त आपल्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. ओके टेलिग्राम ग्रुपलाच का, कारण की ॲट अ टाइम जर समजा मेसेज सेंड केला तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना एकदाच मेसेज जातो, त्याच्यामुळे या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप. ओके व्हॉट्सअप ग्रुपला कसं आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त 250 या ठिकाणी मेंबर ॲड होतात. ओके त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला ॲड करता येत नाही, म्हणून आपण या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप निवडलेला आहे. चला ठीक आहे. सर समजा नाही आहे फिजिकल. प्रतीक म्हणतोय सर 90 मार्क पाहिजेत. यस प्रतीक 90 मार्क या ठिकाणी यस तुम्हाला 100% भेटते, याची काहीच काळजी करू नका. फक्त मी ज्या स्ट्रॅटेजी सांगेल त्या फॉलो करा. माणिक म्हणतोय परिवर्तन म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल होय. सामाजिक संरचनेतील आणि सामाजिक संबंधातील बदल म्हणजेच यस परिवर्तन होय. खूप खूप धन्यवाद.
यस फिजिक्स सर काही झालं नाही काय करू. बरोबर ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका सर. MCQ केले तर पासिंग होईल का? MCQ केले तर पासिंग होईल, पण फक्त पासिंगसाठी राजांनो विचार करू नका, ग्रुपिंगचा विचार करा. पासिंग तुमची होणार आहे यार, कुणीच फेल होणार नाही. मी सांगतो तुम्हाला 5 मार्क 100% पडतील. ओके, पण ग्रुपिंगचा तुम्ही विचार करा. येते लक्षामध्ये? चला ठीक आहे सर, तुम्ही निबंध सांगितला होता आणि तोच आला होता. गणेश निर्मल म्हणतोय यस गणेश, मी सांगितलं होतं ना. यस ओके, आणि तशाच पद्धतीचा या ठिकाणी तोच निबंध आलता, प्रसंगात्मक निबंध. ओके चला ठीक आहे. हा काही बी कमेंट मात्र करू नका. ओके येते लक्षामध्ये? चला ठीक आहे, नाहीतर इथून बॅन केलं जाईल. सर पेपर खूप स्ट्रिक्ट आहेत. हा गायत्री जवळपास सगळीकडेच. आणि तुम्हाला सांगू का विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सचा पेपर हा स्ट्रिक्ट होणार आहे. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. 100 रुपयाच्या बॉन्डवर मी लिहून द्यायला या ठिकाणी तयार आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या पेपर सेंटरमध्ये यस परीक्षा या ठिकाणी हॉलमध्ये पेपर फिजिक्सचा टफ होणार आहे, स्ट्रिक्ट होणार आहे. हे या ठिकाणी तुम्ही विसरायला या ठिकाणी विसरू नका. ओके चला ठीक आहे, सुरुवात करूया. फिजिक्समध्ये रॉंग क्वेश्चन येतील का सर? नाही, मला तर वाटत नाही फिजिक्समध्ये या ठिकाणी रॉंग क्वेश्चन येतील. ओके जर आला तर मग चांगली गोष्ट आहे. जसं या ठिकाणी इंग्लिशमध्ये या ठिकाणी किती मार्क आलतं? 6 मार्काचा आलता. ओके चला ठीक आहे, जवळपास आपली थोडीफार चर्चा झालेली आहे. ओके चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला. विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट टुडेज लेक्चर. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो बघा, आता कन्फ्युजन वाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी यार टेन्शन अजिबात घेऊ नका. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये चॅप्टर किती आहेत सर? 16 चॅप्टर आहेत. ओके मग 16 पैकी 16 चॅप्टरचं नियोजन करूच नका. जरी समजा तुमचे झाले असते ओके, याच्यापैकी 9 चॅप्टर असे काढा जेणेकरून फक्त 9 चॅप्टर असे काढा. ओके हे 9 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित जरी समजा विद्यार्थी मित्रांनो केले तरी पण तुमचा जो फिजिक्सचा कोर आहे तो किती येणार आहे? 85+ येणार आहे. ज्यांना 90+ घ्यायचा आहे त्यांनी आणखीन एक चॅप्टर ऍड करा, म्हणजे तुमचा फिजिक्सचा स्कोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10 चॅप्टर्स जरी समजा तुम्ही चांगल्या पद्धतीनं केले तर तुमचा जो स्कोर आहे फिजिक्सचा 90+ होणार आहे. इथे लक्षामध्ये ओके 16 चॅप्टरकडे फोकस करायचे का? नाही, फक्त हेच चॅप्टर आणि या 4 दिवसामध्ये आजपासून हे 10 चॅप्टर या ठिकाणी आपल्याला रिवाइज करायचे. बरोबर आहे, दररोजचं या ठिकाणी कमीत कमी 4 चॅप्टर करण्याचा प्रयत्न करा. इथे लक्षामध्ये? चला ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 4 चॅप्टर का म्हणतो, कारण की 2 दिवसामध्ये जवळपास होऊन जावं आणि नंतरच्या दिवशी डबल एकदा तुमचं रिव्हिजन व्हावं. 2.5 दिवसामध्ये तुमचे 10 चॅप्टर व्हावेत आणि नंतर डबल एकदा रिव्हिजन व्हावं. आणि उरलेल्या जे 6 चॅप्टर आहेत ओके ते चॅप्टर तुम्हाला करायचे असतील तर फक्त इम्पॉर्टंट त्याचे क्वेश्चन्स करा. इथे लक्षामध्ये जर वेळ भेटला तर ओके अशा पद्धतीचं या ठिकाणी हा माझा पहिला पॉइंट आहे. ओके सगळ्यांना या ठिकाणी पहिला पॉइंट माझा लक्षात आला का? यस किती चॅप्टर करायचे तर 9 चॅप्टर. ज्यांना या ठिकाणी 85+ मार्क घ्यायचे तर त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यांना 90+ मार्क घ्यायचे तर आणखीन एक चॅप्टर. ओके तुमच्या हैसियतप्रमाणे तुम्ही जर करू शकत असाल तर या ठिकाणी 10 चॅप्टर, नाही तर 9 चॅप्टर या ठिकाणी सफिशियंट आहेत माझ्या म्हणण्यानुसार. ओके 85+ जर समजा तुम्हाला स्कोर करायचा असेल तर इथे लक्षामध्ये ओके हा झाला पहिला पॉइंट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा यस आतापर्यंत तुम्ही जर न्यूमरिकल एक बी सॉल्व केलं नसेल, लॉग टेबल तुम्हाला जमतच नाही तर न्यूमरिकलच्या भानगडीत आता पडू नका. मी काय सांगालो बघा, आतापर्यंत तुम्ही न्यूमरिकल्स एक बी सॉल्व केलं नाही तर या न्यूमरिकलच्या भानगडीत पडूच नका. मात्र तुम्हाला लॉग टेबल येत असेल, तुम्हाला फॉर्म्युले थोडेफार पाठ असतील आणि तुम्ही काही जरी समजा 10-15 जरी न्यूमरिकल सॉल्व केले असतील आतापर्यंत तर हे न्यूमरिकल्स तुम्ही करू शकता. कारण की तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो काही न्यूमरिकल फिजिक्समध्ये खूप इझी आहेत, डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. इथे लक्षामध्ये उद्या मी इम्पॉर्टंट 50 न्यूमरिकल घेणार आहे. उद्या या ठिकाणी बघा लाईव्ह लेक्चर्समध्ये इम्पॉर्टंट 50 न्यूमरिकल घेणार आहे आणि या 50 न्यूमरिकलमध्येच या ठिकाणी बघा यस तुमचा जवळपास या ठिकाणी तुम्हाला माहित आहे न्यूमरिकल किती मार्काला आहे हो? 36 मार्क्सला न्यूमरिकल आहेत. बरोबर आहे, तर या 50 न्यूमरिकल पैकी म्हणजे 36 मार्कापैकी जवळपास तुम्हाला या ठिकाणी 25+ मार्क भेटून जातील.
येते लक्षामध्ये? ओके. तसे न्यूमरिकल विद्यार्थी मित्रांनो जवळपास 300च्या आसपास न्यूमरिकल आहेत, पण त्याच्यामधले इम्पॉर्टंट 50 न्यूमरिकल मी घेणार आहे आणि त्याच्यामध्येच 25+ तुम्हाला मार्क भेटून जातील. येते लक्षामध्ये? सगळ्यांच्या या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात आल्या का? यस, यस और नो सांगायचं मला. सगळ्यांना 2 गोष्टी लक्षात आल्या का? ओके, चला ठीक आहे. ईशा म्हणते सर लॉक टेबल जमतो पण न्यूमरिकल जमत नाही. यस, मग ज्यांना लॉक टेबल फुल जमतो न्यूमरिकल जमत नाही, मग अशा विद्यार्थ्यांनी उद्या या ठिकाणी बघा, उद्या आपण किती वाजता जॉईन करूता? यस, उद्या जवळपास आपण 6 PM ला जॉईन करूता. याच्या अगोदर दुपारी एक मी या ठिकाणी लेक्चर घेणार आहे. कोणतं लेक्चर घेणार आहे माहिती का? दुपारी महा रिव्हिजनचं एक लेक्चर घेणार आहे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगितलेले आहेत तर त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेणार आहे मी. येते लक्षामध्ये? ओके. दुपारी सकाळी तुम्हाला एक 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची PDF देऊन टाकेल आणि त्याच्यानंतर दुपारी जवळपास या ठिकाणी 1 वाजता मी या ठिकाणी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेत त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पूर्ण सांगेल. येते लक्षामध्ये? आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता विद्यार्थी मित्रांनो हे 50 न्यूमरिकल आपण या ठिकाणी कव्हर अप करणार आहोत. ओके, चला ठीक आहे. विशाल म्हणतोय सर न्यूमरिकल किती मार्कला येतात? विशाल, परीक्षेमध्ये 36 मार्काला न्यूमरिकल येतात. येते लक्षामध्ये? ओके. आणि न्यूमरिकलचा पार्ट बघा, ज्या विद्यार्थ्यांनी स्किप केला, चला ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना वाटलं की सर न्यूमरिकल आम्हाला जमतच नाही. ओके, जर समजा हा न्यूमरिकलचा पार्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समजा स्किप केला तरी पण तुम्हाला किती मार्क भेटतील माहिती आहे का? हे 36 मार्क जरी समजा तुमचे कटले, तुम्हाला वाटतंय या ठिकाणी 70 पैकी 36 मार्क म्हणजे जातील म्हणजे 34 मार्क पडतील, असं नाही. तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 87+ मार्क्स या ठिकाणी यस फिजिक्स मध्ये भेटतील. अरे बापरे सर 36 मार्क चाले तर मग 87+ मार्क आम्हाला कसे भेटतील? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, आपला जो पेपर आहे तो किती मार्काचा आहे? टोटल 98 मार्क्सचा पेपर आहे 70 पैकी. ओके, सॉरी, टोटल पेपर किती आहे आपल्याला? विथ ऑप्शन पेपर 98 मार्काचा. आणि या 98 पैकी जर समजा तुम्ही 70 मार्क घेतले, काय सांगलो मी? 98 पैकी जर तुम्ही 70 मार्क्स घेतले आणि या ठिकाणी बघा प्रॅक्टिकलचे 30 मार्क, तर तुम्हाला फिजिक्समध्ये 100 पैकी 100 मार्क पडतात. वा, क्या बात आहे सर, टालिया सर, टालिया टालिया. असं होत नाही, 98 पैकी 70 मार्क पडत नाहीत. बरोबर आहे? 98 पैकी 70 म्हणजे 70 पैकी 70च या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे? येते लक्षामध्ये? मग या 98 मार्कापैकी जरी समजा हे 36 मार्क गेले, बरोबर आहे, तरी पण तेवढा फरक पडत नाही. येते लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला मार्क किती भेटतील? जवळपास 57च्या आसपास मार्क भेटतील. आणि 57 + 30 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? या 67, या 67, 77, 87च्या आसपास मार्क होतात. बरोबर आहे? न्यूमरिकलचा पार्ट स्किप जरी केला तरी पण तुम्हाला या ठिकाणी 98 मधून 36 गेले जवळपास 57च्या आसपास राहतात आणि 30 मार्क म्हणजे 87 मार्क पडतात. पण इथं 8 काय आहे? तुम्हाला हे ऑल 16ला 16 चॅप्टर करावं लागतील, कारण की न्यूमरिकल तुम्ही स्किप केले ना. मग थेरी करायची आहे तर 16ला 16 चॅप्टरची तुम्हाला थेरी करावी लागेल. बरोबर आहे? आणि तुम्ही जर समजा न्यूमरिकल केले आणि फक्त थेरी काही पार्ट थेरीचा केला, ओके, तर तुम्ही या ठिकाणी हे 9 चॅप्टर करून देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फिजिक्समध्ये यस या ठिकाणी 87+ आणि इथं तुम्ही 90+ या ठिकाणी स्कोर आणू शकता. चला, 603 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत. ओके, माझे 2-3 पॉईंट या ठिकाणी सर्वांना लक्षात आले. बघा, जास्त कन्फ्यूज होऊ नका, कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. आता तुम्ही ठरवा, न्यूमरिकल स्किप करणार आहेत का न्यूमरिकल करणार आहेत? न्यूमरिकल स्किप करायचं म्हणलं तरी पण 87+ मार्क भेटतात. बरोबर आहे, पण किती चॅप्टर करायचे तर 16 चॅप्टर. न्यूमरिकल करायचे म्हणलं तर या 10 चॅप्टरचे फक्त न्यूमरिकल करा. ओके, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी 90+ मार्क भेटून जातील. 9 चॅप्टर करा, त्याचे 9 चॅप्टरचे न्यूमरिकल करा, त्याची थेरी करा, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथं 87 मार्क तुम्हाला भेटून जातील. ओके, चला ठीक आहे. तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी अप्लाय करणार आहोत एकदा मला या ठिकाणी तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे. निऑन म्हणतोय सर 9 चॅप्टर कोणते ते एकदा सांगून द्या. बरं, सांगतो. ओके, चला ठीक आहे सर. थेरीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या ना प्लीज. हां, उद्या सकाळी तुम्हाला या ठिकाणी सकाळी म्हणजे उद्या 11, 11:30 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चनची PDF येऊन जाईल. ओके, आणि त्याच्यानंतर 1 वाजता आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पूर्णपणे एक्सप्लेन करून या ठिकाणी इथं सांगणार आहोत. ओके, चला ठीक आहे.
MCQ चॅप्टर खालचे येतात का? नाही, चॅप्टर खालचे MCQ करू नका. ओके, MCQची प्रॅक्टिसच करू नका तुम्ही, कारण की MCQची प्रॅक्टिसमध्ये खूप वेळ जातो. MCQची प्रॅक्टिस म्हणजे बायोलॉजी सारखं नसतं मित्रा. यस, डायरेक्टली पाठ करणं, पहिल्याचं A, दुसऱ्याचं B, तिसऱ्याचं C, हे असं नसतं. येतं लक्षामध्ये. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला इथं MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला स्पेशल या ठिकाणी कन्सेप्ट आलेच पाहिजे. त्याच्यामुळे MCQच्या नादाला पानगडी तुम्ही पडू नका, बाकी सगळं करा. यस, इम्पॉर्टंट या ठिकाणी उद्या तुम्हाला भेटून जाते सगळे. बाकी प्रत्येक चॅप्टरचे मी 5-5 इम्पॉर्टंट सांगितलेलेच आहेत आणि त्याचेच मी या ठिकाणी PDF बनवणार आहे. बाकी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मी ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत. बरोबर आहे. प्लेलिस्ट जाऊन चेक करा. परिवर्तन लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जा, इम्पॉर्टंट क्वेश्चन चेक करा. ओके, फक्त आता उद्या फरक काय असणार आहे, तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन एका PDFच्या रूपामध्ये तुम्हाला भेटतील. फक्त याचा एवढाच फरक असणार आहे. ओके, चालतंय. चला, हे 2-3 पॉईंट या ठिकाणी सर्वांच्या लक्षात आले. सर प्लीज ऑल इम्पॉर्टंट द्या पासिंगवाले. ओके बघा, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डिवायडेशन बी केलेलं आहे, पासिंगवाले, मीडियमवाले, टॉपरवाले. ओके, अशा पद्धतीनं. चला ठीक आहे. चला ओके, 600 किती विद्यार्थी, बाप रे बाप, 680 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आहेत. यस, ते पण फिजिक्सच्या या ठिकाणी लेक्चरसाठी. क्या बात है, हाऊ इज द जोश. यस सर. चला ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. एकदा या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 2-3 पॉईंट लक्षात आले. ओके, चला ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर इम्पॉर्टंट चॅप्टर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी इम्पॉर्टंट चॅप्टर सांगणार आहे. ओके, एकदा या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते आहेत. यस, एकदा मी तुम्हाला सांगतो. ओके, चला ठीक आहे, तुम्ही पण माझ्यासोबत या ठिकाणी नोट डाऊन करू शकता. ऑल ई बुक, फॉर्म्युला शीट, फिजिक्स न्यूमेरिकल, ऑल गाईड्स. ई बुक्स तर मला वाटतं बॅकच असेल, याच्यामध्ये असेल 12th फिजिक्समध्येच असेल ई बुक. एकच मिनिट जस्ट. हां, चला विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर कोणकोणते करायचे तर. यस, याच्यामध्ये या ठिकाणी बघा चॅप्टर कोणकोणते करायचे तर सांगतो. सर्वांनी लिहून घ्यायचे शांत पद्धतीनं. बघा, एकदा सगळ्या गोष्टी होत नसतात, 1 by 1 सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इथे लक्षामध्ये एकदा सगळ्या गोष्टी होत नसतात, 1 by 1 सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. याच्यामध्ये रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर करायचा आहे. किती मार्काला आहे? 7 मार्काला. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर करायचा आहे. किती मार्काला आहे? 7 मार्काला. यस, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर करायचा आहे. किती मार्काला आहे? 6 मार्काला. हा ॲक्च्युअलमध्ये 9वा चॅप्टर आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा AC सर्किट नावाचा चॅप्टर तुम्ही करू शकता किंवा स्किप बी करू शकता. माझ्या मनानं करा, त्याचे न्यूमेरिकल खूप इझी आहे, थेरी बी खूप या ठिकाणी इझी आहे. 6 मार्काला चॅप्टर आहे. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर किती मार्काला आहे? यस, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर 5 मार्काला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्काला आहे. हे करा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्किप करा. KTG इलेक्ट्रोस्टॅटिक्स मोठा चॅप्टर आहे बरं, खूप मोठा चॅप्टर आहे, किचकट चॅप्टर आहे, त्याला बिलकुल स्किप करा. KTG हा करा. किती मार्क? 7 मार्क. हा चॅप्टर 100% प्रत्येकाने करायचा आहे. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन छोटा चॅप्टर आहे, 7 मार्काचा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्स हा चॅप्टर करा, 5 मार्काला आहे. 2-3 या ठिकाणी क्वेश्चन आहेत इथे लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, याला स्किप करा. ऑसोलेशन्स करू शकता किंवा स्किप बी करू शकता. मॅथवाले विद्यार्थीला तुम्ही करू शकता, मोठा चॅप्टर बरं, 5 मार्काला पण लय मोठा चॅप्टर ऑसोलेशन, स्किप करू शकता. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस स्किप करू शकता. स्ट्रक्चर स्किप करू शकता. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह स्किप करू शकता. थर्मोडायनामिक्स करायचा आहे, 7 मार्काला आहे. थर्मोडायनामिक्स किती मार्काला आहे? 7 मार्काला आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. आता एक चॅप्टर बाकी आहे, वेव्ह ऑप्टिक्स. इथे लक्षामध्ये वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्काला आहे. असे हे 10 चॅप्टर आहेत. याच्यापैकी तुम्ही आणखीन कोणता चॅप्टर स्किप करू शकता माहिती आहे का? हा वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्काला आहे. यस, या ठिकाणी बघा याच्यामध्ये आणखीन कोणता चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता? AC सर्किट, ज्यांचं मॅथ नाही असे विद्यार्थी या चॅप्टरला स्किप करा. ओके, म्हणजे हे 9 चॅप्टर आणि 9 चॅप्टर केले तरी पण तुम्हाला या ठिकाणी 87 मार्क तुम्हाला भेटून जातील. अजिबात या ठिकाणी याची काळजी तुम्ही करू नका. इम्पॉर्टंट चॅप्टर या ठिकाणी सर्वांनी याचा एक स्क्रीनशॉट घेतला तरी बी चालेल. बघा इम्पॉर्टंट चॅप्टर ऑलरेडी मी याच्यावर या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर एकदा सांगून द्या. ओके, इथे लक्षामध्ये. चला 832 या ठिकाणी विद्यार्थी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचे. लिहून घ्या रे, अक्षय म्हणतो लिहून घ्या, लिहून घ्या. चला टेलिग्राम
ग्रुपची जी लिंक आहे यस मी नंतर याच व्हिडिओला फर्स्ट कमेंटमध्ये नंतर मी शेअर करणार आहे. ओके, व्हिडिओ झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा या व्हिडिओवर यायचं आणि त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे. अनिकेत म्हणतोय सर इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. इम्पॉर्टंट क्वेश्चन अनिकेत या ठिकाणी ऑलरेडी मी बनवलेले आहेत. ओके, उद्या तुम्हाला PDF त्याची भेटून जाईल. प्रतीक्षा म्हणते सर माझा मराठीचा पेपर खूप छान गेला सर. ओके, मयूर म्हणतोय सर पैसे पाठवू काय? मयूर तुझी इच्छा, यस पाठवू शकतोस. चला, लिगॅन्ड म्हणतोय सर 5 केले तर 5 बी करू शकता. ओके, 5 बी करू शकता पण थोडा स्कोर कमी येईल. बघा 5 कोणकोणते करा, रोटेशन डायनॅमिक्स करा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड करा, त्याच्यानंतर KTG करा, त्याच्यानंतर या ठिकाणी कोणता करता थर्मोडायनॅमिक्स करा 7 चौक 28 आणि 5वा कोणता करता मॅग्नेटिक मटेरियल करा 5 मार्काचा. 28 आणि 5 31 मार्क, 31 आणि प्रॅक्टिकलचे 30 असे मिळून या ठिकाणी तुम्हाला 61 मार्क भेटतील. आणि 61 पण या ठिकाणी फिजिक्समध्ये चांगला स्कोर आहे बरं, हो का. ग्रुपिंगसाठी विद्यार्थी मित्रांनो PCM असू द्या किंवा PCB असू द्या, ग्रुपिंगसाठी तुम्हाला किती मार्काची आवश्यकता आहे? यस, ग्रुपिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 150 मार्काची आवश्यकता आहे. 50 + 50 + 50 येथे लक्षामध्ये. ओके, 150 मार्क या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहेत ग्रुपिंगसाठी. त्याच्यामुळे या ठिकाणी 61 जरी समजा मार्क पडले तरी पण या ठिकाणी चालेल. ओके, चला ठीक आहे. हां, नाना म्हणतोय सर डेफिनेशन द्या की. प्रथमेश म्हणतोय सर तुमची कृपा अशीच राहू द्या. यस, शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मी मदत करणार आहे, टेन्शन घेऊ नका. हर्ष म्हणतोय 9 चॅप्टरचे फक्त इम्पॉर्टंट केले तर किती येतील? हर्ष 9 चॅप्टरचे इम्पॉर्टंट केले आणि प्लस न्यूमरिकल केले, 9 चॅप्टरचे इम्पॉर्टंट केले प्लस न्यूमरिकल केले तर 80च्या वर स्कोर या ठिकाणी यायला पाहिजे. कारण न्यूमरिकल तुम्हाला करावंच लागेल. हबे यार पैसे पाठवू का म्हणताय, कोणीच पैसे पाठवत नाही, फुकटे हो. वा वा, एडिटेक म्हणतोय सर सगळा अभ्यास झाला माझा फिजिक्सचा. काय फुकटे लेकर आहेत रे सर, ट्रिक सांगा ना काहीतरी. चला ठीक आहे, ट्रिक्स आता 1 बाय 1 सगळंच या ठिकाणी कव्हर अप करतोय. हो काय, गणेश म्हणतोय सर किती तासाचा असतो फिजिक्स पेपर? गणेश सायन्सचा विद्यार्थी आहे का बाबा तू? हां, सायन्सचा आहे का? बघ कुठून आला बे गणेश? यस, श्रावणी 9 चॅप्टर, यस कर लो 9 चॅप्टर. चला ठीक आहे, यस नक्की लिंक सेंड करणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले, बाकी बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. येत्या लक्षामध्ये याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर. घेतला स्क्रीनशॉट? ओके, हां क्लीन करतोय. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चला ठीक आहे. आता तिसरी या ठिकाणी स्ट्रॅटेजी बघा. तिसरी स्ट्रॅटेजी या ठिकाणी मी काय सांगणार आहे? तिसरी स्ट्रॅटेजी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या, इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचं डेरिव्हेशन्स प्लस न्यूमरिकल्स, ज्या विद्यार्थ्यांचं डेरिव्हेशन प्लस न्यूमरिकल काही झालं नाही, हे डेरिव्हेशन मोठमोठे आहेत, मान्य आहे सर्वांना. ओके, मला बी मान्य आहे राजांनो, डेरिव्हेशन्स थोडे मोठमोठे आहेत, काही छोटे आहेत काही मोठे आहेत, पण आता डेरिव्हेशन होणं शक्य नाही. जर अगोदर केले असतील तर चांगली गोष्ट आहे. ओके, मग हे डेरिव्हेशन प्लस न्यूमरिकल या ठिकाणी तुमचे जर झाले नसतील, ओके, तर या ठिकाणी तुम्ही अजिबात आता त्याला हात लावू नका. येथे लक्षामध्ये 1-2 चॅप्टर चेक करा, पण सगळ्या चॅप्टरचे तुम्हाला शक्यच नाही राजांनो. बरोबर आहे. बघा, जे विद्यार्थी गरीब आहेत, गरीब म्हणजे कसे, डेरिव्हेशन बी केले नाहीत, न्यूमरिकल्स बी केले नाहीत, आतापर्यंत असतात मला माहिती आहे, 900 900 900 यात्रेला सगळेच येत असतात, मग परीक्षेला बी तसंच असतात. बरोबर आहे. आता आपला गणेश विचारतोय की सर या ठिकाणी फिजिक्सचा पेपर किती तासाला आहे म्हणे. ओके, त्याला काय सांगू आता, 8 तासाचा आहे गणेश. ओके, चला ठीक आहे. हां, तर या ठिकाणी बघा, डेरिव्हेशन प्लस न्यूमरिकल जर केले नसतील तर तुम्ही राजांनो कशावर फोकस करा? डेफिनेशनवर फोकस करा, कारण की डेफिनेशन इझी पार्ट होतील. त्याच्यानंतर काही डायग्राम्सवर फोकस करा. ओके, म्हणजे डायग्राम्स वगैरे एकदा ड्रॉ करून बघा.
अच्छा, त्या टाईपचं डेरिव्हेशन जर समजा आलं, त्याची फक्त डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करा, त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन लिहा. तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, डायग्रामला या ठिकाणी अर्धा मार्क असतो आणि डिस्क्रिप्शन जे आहे, डिस्क्रिप्शनला या ठिकाणी अर्धा मार्क असतो. म्हणजे तुम्हाला चलता चलता अर्धा प्लस अर्धा 1 मार्क या ठिकाणी भेटून जातो. पण कधी डिस्क्रिप्शन तुम्हाला राजानो कधी लिहिता येईल, जेव्हा तुम्हाला डायग्राम चांगल्या पद्धतीने आठवेल. बरोबर आहे. डेफिनेशनची प्रॅक्टिस करा, डायग्रामची प्रॅक्टिस करा आणि सिंपल फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करा. बरोबर आहे. आता शेवटी फॉर्म्युले जरी समजा नाही केलं तरी चालेल, पण डेफिनेशन अँड डायग्राम्स करा. या लक्षामध्ये ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही, 1-2 चॅप्टर पूर्ण करा. 1-2 चॅप्टर या ठिकाणी त्याच्यामधलं काही जरी विचारलं तर आलं पाहिजे, येते लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर कारण की बघा आपल्याकडे 4 दिवस आहेत, येते लक्षामध्ये 4 दिवसामध्ये 2 चॅप्टर करून ठेवा ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही. आणि त्याच्यानंतर डेफिनेशन्स आणि डायग्राम्स या ठिकाणी करा. या डेफिनेशन्स आणि डायग्रामच्या साहाय्यानं मी सांगतो तुम्हाला फिजिक्समध्ये 31+ मार्क या ठिकाणी पडलेच पाहिजे. ओके, फिजिक्समध्ये 31+ मार्क या ठिकाणी तुम्हाला पडलेच पाहिजे. यस, येते लक्षामध्ये. चला, 959 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत. क्या बात है. यस, चला, एक पॉईंट या ठिकाणी सर्वांना लक्ष देते ना. बघा स्ट्रॅटेजीज काय काय आहेत, सगळ्या स्ट्रॅटेजी, सगळे या ठिकाणी प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे. काहीच टेन्शन घेऊ नका. श्रीकांत म्हणतोय सर 16 चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन केले, किती मार्क येते? अच्छा, 16 चॅप्टरचे फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन प्लस न्यूमरिकल केले तर 85+ मार्क. आणि फक्त थेरी जर केली तर श्रीकांत या ठिकाणी फक्त थेरी केली तर गेल्या वर्षी आपला गेस या ठिकाणी किती मार्काचा आलता? जवळपास 70 पैकी 57 मार्काचा आपला गेस आलता. म्हणजे हे 5-5 क्वेश्चन पैकीच. ओके, तर यावेळेस मी जास्त काही अपेक्षा करणार नाही, तरी पण 40+ तुला मार्क भेटलेच पाहिजेत. आणि 40+ हे 30, म्हणजे तुला फिजिक्समध्ये या ठिकाणी 70 मार्क तरी भेटले पाहिजेत, जर समजा 16 चॅप्टरचे 5-5 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स केले तर. येते लक्षामध्ये. यस, चला ठीक आहे. मिस्टर लेगँड म्हणतोय सर तुम्ही दिलेले फक्त 5 क्वेश्चन केले तर किती मार्क येतील? सांगितलं ना. यस, हे मी कमीत कमी सांगालो. बरं, याच्यापेक्षा जास्त येतील पण कमीत कमी सांगालो, कारण गेल्या वर्षी हे आले, पण उगाच मी बफाऱ्या मारणार नाही. ओके, यस, याच्यापेक्षा चांगले आलं तर चांगलीच गोष्ट आहे. हां, लक्ष म्हणतोय सर बेस्ट ऑफ रूल 5 रूल आहे का 12th साठी? लक्ष, बेस्ट ऑफ 5 रूल 12th साठी नाही, 10th साठी आहे, 10वी साठी आहे. हां, गायत्री सिरसाट, यस, लॉ सीटी साठी मी नंतर बोलतो. ओके, आता फक्त फिजिक्स रिलेटेड. वा, क्या बात आहे. आणि शेवटी या ठिकाणी जवळपास 1000 विद्यार्थी या ठिकाणी आज लाईव्ह माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप खूप आभार सर्वांचे. यस, विद्यार्थी या ठिकाणी बघा, विद्यार्थ्यांना काय जोश यार. विद्यार्थी म्हणते सर 1K झाले. वा. अरे काय विचारत की जेवण झालं का, हे झालं का, ते झालं का? आजपासून MBAचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. मी 12वीचा पेपर देतो, मी फॉर्म भरू शकतोय का? MBAचा भरू शकत नाही. MBA नाही, MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस आर्ट असतं. ओके, MBA आधी तुला ग्रॅज्युएशन या ठिकाणी काय स्वानंद जोशी आधी ग्रॅज्युएशन करावं लागतं, ग्रॅज्युएशन नंतर MBA करता येतं. ओके, हो का? हे पोरं म्हणता यार प्रतीक पवार की सर किती रुपये टाकू म्हणे. प्रतीक बाबा तू पैसे टाकू नको. ओके, चालतंय. चला ठीक आहे. जवळपास आता इम्पॉर्टंट क्वेश्चन बद्दल मी डिस्कशन केलेलं आहे. हां, आता आणखीन एक मला क्वेश्चन चांगला वाटला. पार्थ ताटे म्हणतोय सर 3 मार्कचे न्यूमरिकल कोणत्या चॅप्टरमधून येतात प्लीज सांगा, एकदा लिस्ट द्या. पार्थ असं सांगता येत नाही. 3 मार्कचं न्यूमरिकल पहिल्या चॅप्टरमधून बी येऊ शकते, दुसरे बी येऊ शकते, तिसरे बी येऊ शकते. 1 मार्काचं न्यूमरिकल पहिल्या चॅप्टरमधून बी येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का गेल्या वर्षी पहिल्या चॅप्टरमधून यस फक्त 1 ते 2 मार्काचं न्यूमरिकल आलेलं आहे, बाकी सगळी थेरी आलेली आहे. गेल्या वर्षी पहिल्या चॅप्टरमध्ये सांगतो 1 MCQ आलं, 1 न्यूमरिकल 1 मार्काला आलं, MCQ 1 मार्काला, न्यूमरिकल 1 मार्काला. 2 मार्काचा एक क्वेश्चन आला, डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड स्टेट इट्स SI युनिट. आणि त्याच्यानंतर 3 मार्काचं यस रोटेशनल कायनेटिक एनर्जीवर आलं डेरिव्हेशन. म्हणजे 5 मार्क थेरी आले, 1 मार्क MCQ आणि 1च मार्काचं या ठिकाणी न्यूमरिकल आलं. यावेळेस 3 मार्काचं न्यूमरिकल बी येऊ शकते. तसं या ठिकाणी कोणत्या चॅप्टरचं न्यूमरिकल 3 मार्काचं येईल सांगता येणार नाही.
ओके, चला ठीक आहे. आणखीन काही इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ज्यांनी काहीच केलं नाही आतापर्यंत डेफिनेशन प्लस डायग्राम करा, 31 प्लस मार्क येऊन जातील. न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन स्किप टोटल करू शकता. ओके, चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला मी उद्या देणार आहे. यस, 11:30च्या आसपास 11:30 AM च्या आसपास तुम्हाला PDF या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चनची भेटून जाईल. त्याच्यानंतर 1 वाजता आपण या ठिकाणी लाईव्ह येणार आहोत आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करणार आहोत. इथे लक्षामध्ये यस, 1 वाजताचं लाईव्ह असेल, जवळपास 2 ते 3 तास चालेल. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी 6 वाजता आपण इम्पॉर्टंट 50 न्यूमरिकल्स या ठिकाणी घेणार आहोत. यस, हे उद्याचं नियोजन झालं. आणि त्याच्यानंतर परवा दिवशी मी 16ला 16 चॅप्टरचं यस या ठिकाणी परवा दिवशी 16 चॅप्टरचं यस जेवढे भी फॉर्म्युले आहेत फॉर्म्युल्याचं रिव्हिजन घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जस्ट फॉर्म्युले जरी केले तरी पण तुम्हाला खूप चांगले मार्क पडतात, खूप चांगले मार्क. कारण की फॉर्म्युले केले म्हणजे डेरिव्हेशनचं लास्ट स्टेटमेंट तुम्हाला माहीत असते. मग वरी तुमचा समजा तुम्ही थोडंफार लिहिलं आणि खाली लिहिलं, तुम्हाला चढता चढता खाली जो इक्वेशन आहे किंवा खालचा जो फॉर्म्युला आहे त्याला तुम्हाला अर्धा मार्क भेटून जातो. बरोबर आहे. त्यामुळे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत आणि न्यूमरिकलसाठी फॉर्म्युले तर महत्त्वाचे आहेतच. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डेफिनेशन्स अँड डायग्राम्सवर पण या ठिकाणी मी एक लाईव्ह या ठिकाणी घेणार आहे. इथे लक्षामध्ये ओके, 10 चॅप्टरचे जरी समजा न्यूमरिकल केले तरी पण ते सफिशियंट आहेत. मी म्हणतोय 10 चॅप्टरचे केले तरी या ठिकाणी चालेल. ओके, चालेल म्हणजे काय, पळेल. 10 चॅप्टरचे न्यूमरिकल तुम्ही करा पण ते परफेक्ट करा. इथे लक्षामध्ये ओके. आणखीन काही डाऊट असतील तर डाऊट विचारा. यस, आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता मला चॅट बॉक्समध्ये. आता हे जे प्लॅनिंग आहे हे मी सांगितलेलं आहे हे पूर्णपणे या ठिकाणी फॉलोअप होणार आहे. विश्वजित म्हणतोय सर ग्रुपिंगसाठी किती मार्क लागतात. विश्वजित हा ग्रुपिंगचा विषय आहे, मी नंतर डिस्कस करतो. फक्त फिजिक्स रिलेटेड आता आपण बघूया. पण तरी पण चालता चालता सांगतो या ठिकाणी 150 मार्क लागतात. 50 + 50 मार्क, 50 + 50 बरोबर आहे. 3 विषयाची बेरीज मिळून एखाद्या विषयामध्ये समजा 40 जरी पडले, दुसऱ्या विषयामध्ये जास्त पडले, पण तिघाची बेरीज या ठिकाणी किती आली पाहिजे, तिघाची बेरीज 150 आली पाहिजे 3 विषयाची. ओके, तर या ठिकाणी ग्रुपिंगसाठी आहे. चला, खूप वेळ प्रश्न विचारले म्हणून घेतलेला आहे. MST CT फॉर्मबद्दल मी या ठिकाणी नंतर सांगेल. आता फक्त याच्याविषयी सांगा, फक्त याच्याविषयी. हां, हे सांगितलं ना इम्पॉर्टंट क्वेश्चन विषय सगळं वगैरे सगळं सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन विषय ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत. बरोबर आहे, त्याचीच PDF तुम्हाला भेटणार आहे. आता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे काही वेगळे नसणार आहेत यार, तेच असणार आहेत. बरोबर आहे. मग ते इम्पॉर्टंट क्वेश्चन वेगळे, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन वेगळे. मग तुम्ही करणार आहे तर काय करणार आहेत मग. बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे. हां, केमिस्ट्रीची प्लॅनिंग उद्या एक व्हिडिओ येऊन जाईल केमिस्ट्रीचा. यस, हा व्हिडिओ बघितल्यानंतर यस फर्स्ट कमेंटमध्ये या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपची लिंक देणार आहे, त्याला नक्की जॉईन करा. त्याच्यावर या ठिकाणी स्टडी मटेरियल सगळं येणार आहे. फिजिक्स येणार आहे, केमिस्ट्रीचं येणार आहे, बायोचं येणार आहे. यस, फ्री ऑफ कॉस्टमध्ये येणार आहे. सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होणार आहेत. ओके, MCQ रिव्हिजनच्या भानगडीत पडू नका. MCQ रिव्हिजनच्या भानगडीत पडू नका. प्रथमेश म्हणतोय आज काहीतरी द्या की सर. चला ओके, आज तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज तुम्ही या ठिकाणी 2 चॅप्टर करा. 2 चॅप्टर तुम्ही आज परफेक्ट करा. ओके, पहिले 2 चॅप्टर एकदम परफेक्ट करा. कोणता आहे, रोटेशनल डायनामिक्स आणि त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बरं, मला वाटतंय रात्री 9 वाजता या 3 चॅप्टरचं पहिल्या 3 चॅप्टरचं महारिव्हिजन घ्यायचं का. रात्री 9 वाजता या पहिल्या 3 चॅप्टरचं महारिव्हिजन घ्यायचं का. जर यस असेल तर या ठिकाणी आज रात्री 9 वाजता विद्यार्थी मित्रांनो 9 वाजता या ठिकाणी यस आपण काय करूया, दॅट इज द याचं महारिव्हिजन घेऊया. 3 चॅप्टरचं रोटेशनल डायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड KTG याचं महारिव्हिजन. ओके, महारिव्हिजन. जर समजा तुम्ही रेडी असाल तर संध्याकाळी मी तुमच्यासाठी वेळ काढून या ठिकाणी लाईव्ह करतो. ओके, यस ऑर नो सांगा. यस, ओके. संध्याकाळी 9 वाजता 3 चॅप्टर फिनिश करून टाकूता.
ओके चालतंय, या ठिकाणी आपण थांबूता. यस, या ज्या स्ट्रॅटेजी सांगितल्या सर्वांच्या लक्षात आल्या. ओके चला ठीक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओके, कारण की तुमच्यासाठी मेहनत चालू आहे. जर समजा सबस्क्रायबर वगैरे वाढत राहतील तर आमचा बी जोश आहे तो या ठिकाणी आणखीन या ठिकाणी डबल होईल आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी जी मेहनत आहे ती ट्रिपल होईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्याच्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ यार थोडंफार शेअरिंग करत चला, कारण की आपलं चॅनल थोडं कमी आहे, थोडं महाग आहे. ओके, एकदा या ठिकाणी आणि हे तुमच्याच हातात आहे विद्यार्थी मित्रांनो. यस ओके, संध्याकाळी 9 वाजता महारिव्हिजन होणार आहे. ओके, सर्वांनी जॉईन करायचं आहे संध्याकाळी 9 वाजता. ओके, आता थोडा ब्रेक घ्या. यस, थोडं या ठिकाणी इकडे तिकडे फिरा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 9 वाजता आधीच जेवण करून घ्या. 9 वाजता सर्वांनी जॉईन करायचं आहे. ओके चला, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला ठीक आहे.